आज मला एवढा आनंद झाला आहे ना. आज मंगळवार आहे आणि मंगळवारी 9-10 नंतर एवढी वडवड चालू असते ना, एवढी वडवड की माझे कान अक्षरशः दुखायला लागतात. गुड मॉर्निंग, प्रशांत आवटे व्लॉग्समध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. महाराजांची पूजा वगैरे करून झाली आपली. आज अशी महाराजांची आज पूजा केलेली आहे आणि बऱ्यापैकी आवरले सर्व इथं. तर चला चहा नाश्ता करून घेऊयात आणि पुढं भेटूयातच. रुद्र स्कूलवरनं आला, पण आल्या लगेच झोपला 1-2 मिनटामध्ये. कारण आज बऱ्याच दिवसांनी सकाळी लवकर उठला, 5:30 पावणे 6ला. आल्या लगेच गुडुप्प झाला. 10 मिनटातच पडला, कपडे काढले लगेच झोपलाच. आवाज नाही, काही नाही, मस्ती नाही, काही नाही. बऱ्याच दिवसांनी शाळा असल्यामुळं सवय नाही उठायची आता ना, त्यामुळं आज झोपलाय. तर चला मग थोडी कामं करून आणि मग घेऊयात जेवून. आज वनिताला सुट्टी आहे, त्यामुळे वनिताने चालू केली घरातली आपली नेहमीची कामं. आता आजारी तरी बळणी कामं करते, करू नको म्हटलं तरी करतेच आहे कामं. अजून आजारी पडणार मग काय. पण नाही, ती कामं केली की तिचा आजार पण निघून जातं, हे खरं आहे. खरं ना वनिता? आता जेवून घेऊयात कारण खूप भूक लागली आता. आणि यांची पार्टी बघायची. कोण आहे पार्टीमध्ये? स्वराचा धिंगाणा चाललेला आहे. ही कोण आहे काय माहिती. गपचूप सगळे मिळून पार्टी करतात थम्सअपची. आता सोनूला बरं नाही, तोड आले म्हणून आई करते सोन्यासाठी उपीट. पातळाचं उपीट करते म्हणली. पातळाचं? हां, कारण तिला खाता येत नाही आहे तोंड आल्यामुळे. आज मला एवढा आनंद झाला आहे ना. आज मंगळवार आहे आणि मंगळवारी 9-10 नंतर एवढी वडवड चालू असते ना, एवढी वडवड की माझे कान अक्षरशः दुखायला लागतात. आणि हिला आता तोंड आलं आहे, त्याच्यामुळे हिचा आवाज बंद आहे. हिचं तोंडच चालत नाही. कशी बसली आहे बघा, अजिबात आवाज नाही. कारण बोलतच येत नाही आहे जास्त. बडबड काहीच नाही, एकदम शांत, चिडी चूप. तर खूप आनंद झाला आहे मला आज. आणि गाडगे बाबांनंतर जर स्वच्छता अभियान कोणी हातात घेतलं असेल तर ती फक्त आमची वनिता. म्हणजे किती आजारी असू काय असू, मंगळवार असला की तिला इथं झाडल्याशिवाय करमत नाही. तर अशी ही वनिता. आता हे सिव्हिल ड्राफ्ट्समन, इंटिरियर डिझायनर, पण घरी असली की मग आपले प्रॉपर हाऊसवाईफची कामं सगळी. जिथं जसं जगायचं तशीच ती जगती आणि कुणालाही जुमानत नाही. जिथं ती चुकत नाही तिथं कोणी देव पण असा नका, देवाला पण जुमानत नाही. अशी आपली वनिता. मग तर वनिता आणि रुद्र गेले आता धनकवडीमध्ये. ध्रुव आला त्यांना घ्यायला, कारण आज त्यांची भाऊबीज आहे तिकडं. आणि आता आपण काय करतो त्यामुळे बाहेर काय खायचा संबंध येत नाही. मी तर काय गेलो नाही, पण आणायला त्यांना जाणार आहे मग थोड्या वेळाने. तर आज ही खूपच मस्तीला आली आहे. तुम्हाला दाखवतो किती मस्तीला आली आहे आज. बघा, चल 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 बाळा. सध्या पावसाळ्यामध्ये आधी चालू, त्यामुळे तिला बाहेर फिरायला काय आम्ही काढत नाही. ती आता इथंच बसून आहे आणि अशीच बसून राहा तुम्ही म्हणतो तिला, बस इथंच. तर वनिताच्या माहेरी भाऊबीजीचा कार्यक्रम आहे त्यांचा. तर ते मगाशीच गेले. ध्रुव आलं त्यांना घ्यायला, आता मी चाललो त्यांना आणायला. तर चला येता आपण मठाच्या इथनं चक्कर पण मारू, कसं चाललं आहे कार्यक्रम बघून येऊया. चला. आणि सेल्फीचा झाला डिनर टाईप, पण सुकी चपाती काही तिला चालत नाही. मटणाचे बिर्याणीचे पीस टाकले की सगळेच पटकन हाणून मोकळी होती, होय का नाही? हां, खाली काय मान घालती, लगेच खाली मान घालती शानी. तर चला येऊयात जाऊन मग. अशी सध्या आत्ता रस्त्यावर गर्दी पण नाही आहे, कारण बहुतेक अजून गावाला गेलेली लोक परत आली नाही आहेत बहुतेक. त्याच्यामुळं अजून तरी काय ट्रॅफिक वगैरे नाही रस्त्याला, मस्त मोकळेच रस्ते जातात. आता 30 तारखेला खरंच खूप मजा येणार आहे. की सातारा रोड हा
चालला दिसत तुम्हाला सकाळपासूनच संध्याकाळी 1 तारखेपर्यंत. चला. रुद्र आणि वनिता आली. वनिता आली काहीतरी गिफ्ट घेऊन येता येता. अशी वनिता. ध्रुव कोणी दिले? अरे वा, चल. तर पोचलो आता आपण घरी. हे दोघं तर काय तिथनं टामटूम होऊन आलेले, कारण त्यांना केली पावभाजी आणि इडली सांबार. तर आता मी घेतो जेवून, कारण मला तो खूप भूक लागली. चला घेऊया जेवून आधी. हा, तर सर्वात घाई ह्या पोराला असते की काय गिफ्ट कुणी काय दिलंय. कुणाचंही असं नका, पहिले ह्याला उघडून बघायचं असतं. तर बघू आता काय गिफ्ट दिले ध्रुव आणि वनिताला. अरे वा वा वा. आता वनिताच्यात काय बनवणार आता बघूया. लवकरच बघू आता वनिताच्यात काय बनवते. काय बनवणार वनिता त्याच्यामध्ये? सर्वात आधी पनीरची भाजी. ती वनिता स्पेशलिस्ट पनीरच्या भाजी बनवतात. तर खाऊयात आता लवकरच आपण पनीर. तर मस्त असं जेवण झालं. मटकीची भाजी, बटाट्याची भाजी, 2 भाज्या केल्या त्या आईने. तर आता घेऊयात आवरून. यांची चालली उद्याची तयारी रुद्राची स्कूलची. आता रुद्रला असं झालंय की कधी रायटिंग करायला सांगतात आणि कधी मी काल परवा आणलेल्या वह्यांवर मी लिहितोय. बरोबर का बा? बघू इकडं. तर रुद्राची अशी बऱ्यापैकी सगळं आवरून झालेलं आहे. रुद्राचं बऱ्यापैकी सर्व आता आवरून झालेलं आहे. तर चला मग आजच्या या व्लॉगला आपण इथे समाप्त करूयात. आणि उद्या मी तुम्हाला दाखवतो की बालाजीनगरमध्ये महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त कशी तयारी चालली आहे. तर नक्की दाखवतो उद्या तुम्हाला. चला, गुड नाईट, शुभरात्री, धन्यवाद. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. गुड नाईट.